शंभूला कळेना आत्ता आपल्याला धमकी देऊन गेले ते नारायणराव होते का त्यांचं भूत होतं. शंभू बराच वेळ प्रभू गेले त्या दिशेनं बघत राहिला आणि नंतर हळूहळू लक्ष्मी मंदिराकडे गेला. जेव्हा शंभूनं राघोभटांना प्रभूंचं हे बोलणं सांगितलं तसं त्यांनासुद्धा भयंकर आश्चर्य वाटलं आणि ते शंभूला म्हणाले की शंभू, अरे ही काय भानगड आहे आणि ही काय मोगलाई लागून गेली आहे का? कुणीही यावं, कोणाची धमकी देऊन निघून जावं? आणि राघोभट एकदम शंभूजवळ येऊन म्हणाले, शंभू, तिथे प्रभूंच्या देवघरात काही चोरीबिरी नाही ना झाली? शंभू म्हणाला, तसं असतं तर काका नारायणराव पोलिसांना घेऊन आले असते. असं रस्त्यात मला धमकी देऊन गेले नसते ना. राघोभट, तेही खरं आहे म्हणा. असं म्हणत असताना प्रभूंचा एक नोकर देवळात आला. राघोभटांना म्हणाला, भटानू, मालकाने तुम्हाला देवपूजेला लवकर बोलवलं आहे. राघोभटांनी बरं येतो असं म्हणून शंभूकडे पाहिलं आणि तो नोकर गेल्यावर ते शंभूला म्हणाले, शंभू, काहीतरी भानगड नक्कीच आहे, पण तू चिंता करू नकोस. मी स्वतः जाऊन प्रभूंना काय झालं ते विचारतो. अरे ती असं वागणारी माणसं नव्हेत. राघोभट पुढे थांबून म्हणाले, पण शंभू, तू आत्ता आईला ह्याबद्दल काही बोलू नको. अरे आत्ता कुठे ती सावरली आहे, पुन्हा उगाचच तिला धक्का नको. शंभूनी मान हलवली. राघोभटांनी नंतर त्याला लक्ष्मी मंदिर सांभाळायला सांगितलं आणि ते घाईघाईनं प्रभूंकडे निघाले. जाताना म्हणाले, शंभू, मी येईपर्यंत तू इथेच थांबो. शंभू म्हणाला, काका तुम्ही लवकर या, कारण तुम्ही येईपर्यंत मला चैन पडणार नाही. राघोभटांनी आपली शेंडी हलवली आणि ते तिथनं निघून गेले. राघोभट नारायण प्रभूंच्या बोलण्याचा विचार करत रुजीकुंज बंगल्याकडे पोहोचले. त्यांनी बघितलं, सगळा बंगला दिवाळी असल्यासारखा सजवला होता. बंगल्यात प्रभूंची पाहुणे मंडळी आली होती आणि सगळ्या नोकर चाकरांची धावपळ उडाली होती. राघोभट बंगल्यात पोहोचले तेव्हा प्रभूंचे पाहुणे आणि प्रभूंची मंडळी दिवाणखान्यात बसली होती. एकटी वत्सला तिथे नव्हती आणि त्याचं आश्चर्य राघोभटाला वाटलं. ते आल्यावर प्रभू जरा वैतागानंच म्हणाले, अहो राघोभट, चला लवकर पूजेसाठी. आम्ही सगळे खोळंबून बसलो तिथे. तसे राघोभट घाईघाईनं देवघरात आले आणि मंदाताई म्हणाल्या, मी वत्सलाला घेऊन येते. राघोभटांनी बघितलं, आज ते सुंदर देवघर विशेष पद्धतीनं सजवलेलं होतं. राघोभटांनी भराभरा देवपूजा आटोपली आणि ते देवघर बंद करून दिवाणखान्यात आले. तेव्हा प्रभू नोकरांना काही सूचना देत तिथे उभे होते. तसं राघोभट प्रभूंजवळ जाऊन म्हणाले, मला आपल्याशी काही बोलायचं आहे. तसंच प्रभू सावकाश त्यांच्याकडे वळले आणि तिथल्या नोकराला म्हणाले, माधव, त्या 2 पिशव्या तिथे ठेवल्यात त्या यांना दे. आणि राघोभटांना म्हणाले, भटानू, माझं घर पाहुण्या मंडळींनी भरलं आहे. एकदा वत्सलाचा साखरपुडा झाला की तुम्ही माझ्याशी निवांतपणे बोला. मलासुद्धा बोलायचं आहे तुमच्याशी. आता तुम्ही या. आणि प्रभू पुन्हा नोकरांना सूचना देण्यात मग्न झाले. मग राघोभट नाईलाजानं त्या 2 पिशव्या घेऊन लक्ष्मी मंदिराकडे निघाले. राघोभटांच्या लक्षात आलं की नारायण प्रभूंनी मुद्दाम त्यांच्याशी बोलणं टाळलं आहे. त्यांना देखील त्यांच्याशी बोलायचं आहे आणि नक्कीच ते शंभूबद्दल असणार. पण नेमकं काय बोलायचं आहे? राघोभट लक्ष्मी मंदिरात पोहोचले तेव्हा शंभू बेचैनपणे त्यांची वाट बघत होता आणि राघोभटांना पाहताच तो एकदम पुढे झाला आणि म्हणाला, काय भानगड आहे राघो काका? राघोभटांनी खरं ते त्याला सांगितलं. प्रभू म्हणाले, एकदा का वत्सलाचा साखरपुडा झाला की ते माझ्याशी बोलणार आहेत आणि शंभू, तेव्हा मी त्यांना काय झालं ते विचारतो. अरे मी तरी तुझ्याबद्दल विचारणार होतो, पण ती प्रभू कशी वल्ली आहे हे तुला माहिती आहे. त्यांनी सरळ मला बाहेरचा रस्ता दाखवून माझी नोकरांसमोर शोभा केली असती, म्हणून मी तिथनं निघालो रे. शंभू म्हणाला, तिथे देवघरात सगळं नीट आहे ना? राघोभटांनी मान हलवली. तसा शंभू निराशेनं त्यांना म्हणाला, बरं आहे काका, मी आता निघतो. तसे राघोभट त्यात भरलेल्या 2 पिशव्या शंभूला देत जा म्हणाले आणि म्हणाले, शंभू, हे घरी घेऊन जा. शंभूनी साफ नकार दिला होता. तो एवढंच म्हणाला, नाही काका, मी हे नाही घेऊ शकत. राघोभट म्हणाले, अरे वेड्या, खरं तर प्रभूंच्या घरची देवपूजा तुझी आहे. या दक्षिणेवर खरं तर तुझा अधिकार आहे. आणि शंभू, तू या पिशव्या नेल्या नाहीस तर तू आईला खरं काय ते सांगणार आहेस का? शेवटी शंभूनं नाईलाजानं त्यातली 1 पिशवी घेतली आणि जाणाऱ्या शंभूनाथाकडे बघून राघोभट पुटपुटले, कुठली शनीची पिढा या पोराच्या मागे लागली आहे देव जाणे. एकदा याला शनी शांतीची पूजा करून जप करायला सांगायला पाहिजे. शंभूनाथ घरी पोहोचला तेव्हा तो अतिशय चिंताग्रस्त झाला होता. सर्वप्रथम त्याला आपल्या आईची काळजी वाटत होती.
ती बिचारी आत्ता कुठे जरा सावरली होती, तर हा आघात त्याच्यावर झाला होता. त्यात प्रभूंच्या देवपूजेवर त्याचं घर चालत होतं. या सगळ्या प्रकरणाचा फार मोठा धक्का त्याला बसला होता. त्यात नेमकं काय घडलं आहे हे सुद्धा त्याला कळलं नव्हतं, पण जे काही घडलं होतं ते फार गंभीर आहे हे शंभूला जाणवलं. त्यात त्याची आई प्रभूंच्या घरच्या कार्याबद्दल, वत्सलाबद्दल अनेक प्रश्न विचारत राहिली होती. तो तोंडाला येईल ती उत्तरं ठोकत बसला होता. त्या शंभूनं आणलेल्या पिशवीत अनेक तऱ्हेची फळं, मेवा मिठाई, 4 नारळ, केळी आणि 101 रुपये होते. शंभूनं ते रुपये मात्र राघव भटांना द्यायचं ठरवलं. मंगळवार तसाच गेला होता. राघव भटांकडे अजून प्रभू शंभूबद्दल काही बोलले नव्हते, तसा शंभू फार बेचैन झाला. अमृताला जाणवलं होतं आपल्या पोराचं काहीतरी बिनसलं आहे. 2 दिवस झाले तो नीट जेवलासुद्धा नाही आहे. तिने काही विचारल्यावर त्यांनी ओढवाओढवीची उत्तरं दिली होती आणि तरुण मुलाच्या जास्त खोलात जाऊन विचारपूस करू नये या मताची अमृता होती. तिला माहिती होतं एकदा का शंभूची मनस्थिती ठिकाणावर आली की नंतर त्यांनीच तिला भडाभडा करून सगळं काही सांगितलं असतं. त्यात राघव भटसुद्धा इतक्या दिवसात तिच्या घरी फिरकले नव्हते. पण नंतर अमृता सगळं काही विसरून गेली. त्यात आता तिची लक्ष्मीची वाट बघण्यात रात्र निघून जायची, शिवाय दिवसा घरात कामं असायची. त्यामुळे अमृतानं शंभूच्या मनस्थितीकडे विशेष असं लक्षच दिलं नव्हतं. शेवटी येणार म्हणून गाजत असलेली दाभोळची मंडळी रुजीकुंज बंगल्यात येऊन पोहोचली होती. या 2 दिवसात मंदाताई वत्सलेला सोडून 1 मिनिट इकडे तिकडे गेल्या नव्हत्या. वत्सलानं 1-2दा आईला विचारलं होतं की शंभूनाथ पूजेला काय येत नाही. तसं मंदाताईंनी पटकन तिला म्हटलं होतं, काय की बाई, आणखीन कोणी नवीन मासा मिळाला असेल त्याला, म्हणून तो तिकडे पळाला असेल. आणि वत्सलानं म्हणजे काय गं ताई असं विचारल्यावर त्या गप्प राहिल्या. वत्सलेला त्या सगळ्या गडबडीत आपला शंभू देवपूजेला काय येत नाही हा प्रश्न पडला होता. तिला वाटलं बाबांना तर ताईंनी काही सांगितलं नाही ना, ते त्याला काही बोलले तर नाहीत ना. पण नंतर तिला वाटलं की छे, बाबांना जर काही कळलं असतं तर त्यांनी तिला येऊन विचारलं असतं. वत्सलेनं जरी दाभोळच्या मंडळींना मी शंभूवर माझं प्रेम आहे असं सांगीन असं ताईला म्हटलं होतं, तरी तिला ते तसं करणं कधी जमलं नसतं. कारण नाही म्हटलं तरी तिलाही बाबांच्या नावाची काळजी होतीच की. आपल्या हातून आपल्या लाडक्या बाबांच्या नावाला कधी काळीमा लागू नये असं प्रत्येक मुलीला वाटतं. तसं वत्सलेला सुद्धा वाटत होतं आणि हे नारायण प्रभूंना बरोबर माहिती होतं. वत्सलेनं ठरवलं होतं एकदा काही दाभोळची मंडळी गेली की ताई बाबांना शंभूचं प्रकरण सांगणार आहे, तेव्हा आपण सरळ बाबांना सांगायचं की शंभूनाथाशिवाय मी दुसऱ्या कोणाशी लग्नच करणार नाही. इकडे श्रीधरला सुंदर सालस वत्सला पाहता क्षणी आवडली होती. तसंच त्याच्या आईवडिलांना, मावशीला, काका काकूंना सुद्धा वत्सला आवडली होती. प्रभूंची ती सुंदर लेक दुसऱ्या प्रभू घराण्यातल्या चौकटीत अगदी नीट बसत होती. कृष्णाला सुद्धा देखणा श्रीधर फार आवडला होता. ती अगदी त्याच्याशी मोकळेपणानं मित्रासारखी गप्पा मारत होती. कृष्णा जेव्हा बोलता बोलता आपल्या फटकळ स्वभावानुसार श्रीधरला म्हणाली की अहो श्रीधर भाऊजी, आमच्या ताईसाहेब अगदी काकूबाई आहेत बरं का, त्यांना बाहेर जायची विशेष आवड नाही आहे, त्यांना तुम्ही नीट सांभाळा. तेव्हा श्रीधरसुद्धा हसत म्हणाला की तुमच्या ह्या काकूबाईंना मी नीट सांभाळेन बरं का, आणि ती काकूबाई आहे म्हणूनच मला आवडली आहे. आणि तिथे हाशा पिकला. त्याचवेळी धूर्त नारायणरावांनी लगेच म्हटलं होतं की आता साखरपुड्याला वेळ नको, आजच साखरपुडा करू, 2 दिवसांनी लग्न पण उरकून घेऊ. दाभोळची मंडळी लगेच तयार झाली. तसा वत्सलाचा जीव एकदम वर खाली व्हायला लागला. आता जर तिचा साखरपुडा झाला तर तिला श्रीधरबरोबरच लग्न करावं लागलं असतं. तिने राघव भटांकडे बघितलं. ते श्रीधरच्या काकाशी बोलण्यात गुंतले होते आणि वत्सलानं एकदम आपलं धैर्य एकवटून ती हळू आवाजात म्हणाली, बाबा. आणि त्या दिवाणखान्यात कमालीची शांतता पसरलेली होती. सर्वजण वत्सलाकडे बघत होते. ती राघव भटांकडे बघत म्हणाली, मला ह्या लग्नाबद्दल विचार करायला थोडा वेळ हवा आहे. आणि श्रीधरचे वडील सदाशिवराव म्हणाले, जरूर मुली जरूर. अगं लग्न हे 2 मनांचं मिलन असतं. तू या लग्नाबद्दल पूर्ण विचार कर आणि तुझा विचार पक्का झाल्यावर तू काय तो निर्णय घे. आणि ते श्रीधरकडे बघून म्हणाले, तुझं काय म्हणणं आहे श्रीधर? श्रीधर म्हणाला, बाबा ती योग्य तेच बोलली आहे. मला वत्सला जरी पसंत असली तरी तिची देखील पसंती मला कळायला हवी आणि त्यासाठी आपण तिलासुद्धा वेळ द्यायला हवा. नारायणरावांनी हलकेच आपला ओठ चावला होता.
तर राघवभटांना वत्सलेचं भयंकर आश्चर्य वाटलं होतं. या सद्गुणी आबोल वत्सलेचं ते असं सर्वांसमोर बोलणं त्यांना एकदम बुचकळ्यात टाकून गेलं होतं. तरी ह्या तिच्या बोलण्यात शंभूचा काही संबंध असेल ह्याची त्यांना स्वप्नात सुद्धा कल्पना त्यावेळी आलेली नव्हती. त्यात नारायण प्रभूंना आणखीन एक धक्का सदाशिवरावाने दिला. ते म्हणाले, नारायणराव, आमचा श्रीधर पुढच्या महिन्यात 2 महिन्यांकरता अमेरिकेला जाणार आहे. त्याच्या अगोदर खरं तर आम्हाला त्याचं लग्न आटोपायचं होतं, पण हरकत नाही, आता तो आल्यानंतर लग्नाचा बार उडवू. नारायणरावांनी वत्सलाकडे त्यावेळी रागानं पाहिलं होतं, पण वत्सलेनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला होता. दाभोळचे सदाशिवराव प्रभूंच्या वत्सलेला विचार करायचा वेळ देऊन श्रीधर आणि आपल्या मंडळींसकट दाभोळला निघून गेले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रभूंकडे आलेली पाहुणी मंडळी निघून गेली आणि त्याच दिवशी प्रभूंनी सगळ्या नोकरा चाकरांना 1 दिवसाची सुट्टी देऊन रुजिकुंज बंगला खाली करून घेतला होता. नंतर तातडीनं राघवभटांना बोलवलं गेलं. प्रभूंचा निरोप मिळताच जेवायला बसलेलं राघवभट तसाच हात धुवून धावत पळत रुजिकुंज बंगल्यात आले. त्यांनी बघितलं, दिवाणखान्यात कुणीही पावळे मंडळी नव्हती, फक्त प्रभू आणि कृष्णा बसलेले होते. मंदाताई आणि वत्सला तिथे कुठे दिसत नव्हत्या. राघवभट आत येताच प्रभूंना म्हणाले, तुमच्या नोकरानं निरोप दिला तसाच आलो, काय झालं काय? आणि प्रभू एकदम संतापानं ओरडले, काय होणार आहे दुसरं? त्या हरामखोर शंभूने इथे सगळी गडबड करून ठेवली आहे. त्यात कार्टीचं जमलेलं लग्न मागे ढकललं गेलं. पण राघवभट, मी तुम्हाला निक्षून सांगतो, त्या झोरळाला सांगा, जर त्यांनी वत्सलाबाबत काही गडबड केली तर मी त्याला वरपासनं खालपर्यंत चिरून टाकीन. आपलं लहान तोंड न बघता मोठा घास गिळायला बघतोय, साला हलकट कुत्रा. आणि राघवभट प्रभूंचं हे बोलणं ऐकून सर्द झाले होते. ते एकटक प्रभूंकडे बघत राहिले. त्यांना हा भयंकर धक्का बसला होता. आपल्या शंभूकडनं त्यांनी ही अपेक्षा कधी केली नव्हती. तरी ते चाचपडत प्रभूंना म्हणाले, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. शंभूनाथ तसं करणारा तरुण नाही आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखतोय. तसं काही असतं तर तो नक्की माझ्याजवळ बोलला असता. आणि प्रभू संतापानं किंचाळले, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझ्या घराला आग लागली आहे हे मी खोटं बोलतोय? आणि त्यांनी मंदाताईला जोरात हाक मारून विचारलं, अहो, त्या गधडीला इथे घेऊन या, तिच्याच तोंडून तिचा पराक्रम या भटाला ऐकू दे. आणि मंदाताई थरथरणाऱ्या वत्सलेला घेऊन बाहेर आल्या तेव्हा त्या मायलेकींची तोंडं रडून रडून सुजलेली होती. त्यात वत्सलेला बराच मार पडलाय हे जाणवत होतं. राघवभट एकदम उठले, वत्सलेजवळ जात म्हणले, बाळ, हा सगळा काय प्रकार आहे, मला नीट सांग. वत्सला नुसते हुंदके देत उभी राहिली. मंदाताई तिला म्हणाल्या, वत्सला, आता काय घडलंय ते खरं खरं सांग. त्या शंभूनी तुला हे सगळं करायला सांगितलं होतं ना? वत्सला एकदम म्हणाली, नाही. तसे अत्यंत रागानं प्रभू एकदम ओरडले, ही गधडी, अजून हिचे दुधाचे दात पडले नाहीत आणि बापाला सांगतेय माझं शंभूनाथावर प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय कोणाशी लग्न करणार नाही. आणि रागानं बेफाम झालेले प्रभू किंचाळले, हे हिचं बोलणं नाही आहे, तो भाडवा हिच्या तोंडून बोलतोय. त्या साऱ्यांनी माझ्या इस्टेटीकरता हा सगळा सापळा रचलाय. पण राघवभट, त्याला सांगा, मी नारायण प्रभू आहे, मी होत्याचं नव्हतं करून टाकीन, पण माझ्या आबरूला हात घालू देणार नाही. राघवभट शांतपणे प्रभूंना म्हणाले, आपण जरा शांत व्हा. खरा प्रकार काय आहे आपण वत्सलेला विचारूया. जर शंभूची चुकी असेल तर मी त्याला असंच तुमच्याजवळ आणीन, तुमच्या पायावर लोटांगण घालून माफी मागायला सांगेन. आणि ते वत्सलेला म्हणाले, बाळ, ये, घाबरू नको, इथे ये, बस. हे बघ वत्सला, आता खरं खरं काय झालं आहे ते मला सांग. तुझं आणि शंभूचं हे कधीपासनं चाललं आहे? आणि त्यांनी तुला असं वागायला सांगितलं ना? तशी तिने नाही म्हणून जोरात मान हलवली आणि ती खाली मान घालून म्हणाली, त्याला हे काहीच माहिती नाही हो, फक्त मीच त्याच्यावर प्रेम करते आणि राघू काका, त्याच्याशिवाय मी कुणाशी लग्न करणार नाही. आणि नारायण प्रभू एकदम खुर्चीवरनं उठून वत्सलेला मारायला धावले. तसं त्यांना अडवत राघवभट म्हणाले, अहो, तिला मारून ह्या गोष्टीवर हल काढता येणार नाही. पण राघवभटांना एवढं मात्र जाणवलं की वत्सलाचं हे एकतर्फी प्रेम आहे आणि या सगळ्या प्रकारात शंभू बिचारा नाहक गोवला गेला आहे. पण त्यांना एकदम बरं वाटलं. त्यामुळे ते वत्सलेला म्हणाले, वत्सले, मी काय सांगतो ते नीट ऐक.
शंभू एक चांगला ब्राह्मण तरुण आहे आणि तू हे जे प्रेम प्रेम म्हणतीयस ना, तो निव्वळ त्या शंभूनाथाच्या देखणेपणाचं तुला वाटणारं आकर्षण आहे. हे बघ, त्याची आणि तुझी कधी बरोबरी होऊ शकत नाही. श्रीधर हा तुला अगदी रामासारखा सर्वस्वी योग्य असा वर आहे. बेटा लक्षात घे, आयुष्यातले काही निर्णय योग्य व्यवहार पाहून घ्यावे लागतात. जर तो निर्णय चुकला तर आयुष्याचं मातेर होतं का? बघ, तुझ्या वडिलांनी श्रीधरची तुझ्यासाठी निवड केली ना, ती अगदी योग्य आहे. मला स्वतःला तो तरुण पसंत आहे. तो तुला सुखी ठेवेल. अगं ऐक माझं, तू शंभूनाथाचा विचार सोडून दे. तशी वत्सला एकदम उभी राहून निग्रहानं म्हणाली, नाही काका, मी फक्त शंभूनाथाशीच लग्न करीन, नाही तर कोणाशी लग्न करणार नाही. आणि प्रभूंनी राघव भटांना न जुमानता पुढे होऊन वत्सलेच्या तोंडावर अशी भडकवून दिली की ती एकदम दूर जाऊन भिंतीवरच आदळली. मंदाताई तिच्याकडे धावल्या. त्यावेळी कृष्णाला वाटलं की खरोखर आपली ताई इतकी मूर्ख असेल हे आपल्याला कधी कळलंच नाही. शी, तो शंभूनाथ भिकारी म्हणजे कुणी केलेली एक उलटी, आणि त्यात पाय घालायला तिची ताई बघत होती. शी, कृष्णा स्वतःशी शहारली. नारायण प्रभू वत्सलेकडे बघून किंचाळले की वत्सले, येत्या बुधवारी तुझी पसंती आहे म्हणून दाभोळला कळवणार आहे, लगेच तुझं लग्न करणार आहे. आणि जर तू जरा काही गडबड केली तर अगोदर मी त्या शंभूचा जीव घेईन आणि नंतर तुझा घेईन. या बुधवारी गुपचूप बोहल्यावर चढायचं, दाभोळला निघून जायचं, आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. वत्सला रडत रडत आपल्या खोलीत धावली. तिच्या मागोमाग जाणाऱ्या मंदाताईंवर प्रभू ओरडले, थांबा, यापुढे तुमचे लाड पुरे करा आणि ह्यापुढे तिच्याकडे जाऊ नका. मस्त व्हाल पोरगी, आमचा काही विचार न करता स्वतःचा विचार करून निर्णय घेतीये आणि तुम्ही तिच्याजवळ जाऊन तिला सहानुभूती दाखवताय. मंदाताई रडत रडत आपल्या खोलीत निघून गेल्या. राघोभट रुजिकुंज बंगल्याच्या पायऱ्या उतरताना त्यांना राहून राहून वत्सलाचं वाईट वाटत होतं. हे एवढ्याशा पोरीनं आपल्या प्रेमासाठी केवढं धारिष्ट्य केलं. नंतर त्यांना वाटलं की गुणी वत्सलानं असं करायला नको होतं. शंभूच्या आयुष्यात ती कधीच येऊ शकत नाही आणि समजा ती आली तर ती कधीच सुखी होणार नाही. कारण शंभू आणि तिच्यामध्ये 2 ध्रुवांचं अंतर होतं. नंतर त्यांना शंभूचं वाईट वाटलं की ह्या प्रकरणामुळे बिचारा प्रभूंच्या नाहक शिव्याशाप त्याला खायला लागत होत्या आणि त्यात त्याच्या पोटावर पाय आला होता. का कोणास ठाऊक, पण त्यांना वाटलं की हे सगळं आत्ता शंभूला सांगू नये. एकदा येत्या बुधवारी वत्सलाचं लग्न झालं की त्याला सावकाश सांगावं, कारण त्यालासुद्धा कळायला पाहिजे ना आपल्याशी प्रभू असं का वागले. या सगळ्या विचारांनी राघोभट घरी आले. सावित्री काकू म्हणाल्या, तुम्हाला वाढू का? राघोभट नको म्हणाले. तशा सावित्री काकू त्यांच्याजवळ बसत म्हणाल्या, का काय झालं आहे हो? तुम्ही अर्धवट जेवून उठला होतात. प्रभूंनी एवढ्या घाईघाई तुम्हाला का बोलवलं होतं? राघोभट म्हणाले, अगं काही नाही का, त्यांच्या वत्सलाचं बुधवारी लग्न ठरलं आहे, त्यासाठी पूजेबद्दल सांगायला त्यांनी बोलवलं होतं. हे ऐकून सावित्री काकी उठल्या, आत निघून गेल्या. रुजिकुंज बंगल्यात वत्सलेच्या लग्नाची धूमधडाक्यात तयारी सुरू झाली. दाभोळच्या प्रभू मंडळींना वत्सलेचा परस्पर होकार कळवला गेला आणि प्रभूंनी मंदाताईला वत्सलेकडे तिच्या खोलीत जायची मनाई करून टाकली. कृष्णाला प्रभूंनी सांगितली की जर ताई वत्सलेकडे गेली तर मला सांग. कृष्णानं काय लगेच मान हलवली. इकडे मंदाताई आपल्या खोलीत तळमळत पडल्या होत्या. प्रभूंनी एक मात्र केलं. ते वत्सलेच्या खोलीत तिच्याजवळ जाऊन स्पष्ट शब्दात तिला म्हणाले, वत्सले, जर तू लग्नात काही गोंधळ घातलास तर अगोदर मी तुझा जीव घेईन आणि नंतर माझा जीव देईन, हे लक्षात ठेव. आणि ही अशी धमकी वत्सलाला देऊन नारायण प्रभू तिच्या लग्नाच्या तयारीला लागले होते. राघोभटांनी आपल्याला प्रभूंनी बोलवलं होतं हेच मुळी शंभूला सांगितलं नाही. पण नेहमी ते प्रभूंकडून पूजा करून आल्यावर त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघणाऱ्या शंभूनाथाला ते मानेनच नाही म्हणून सांगायचे. एकदा ते म्हणाले की हे बघ शंभू, एकदा का वत्सलेचं लग्न झालं की बंगल्यातली सगळी गडबड निवेल, तेव्हा मी स्वतः प्रभूंना काय घडलंय ते विचारतो. बाळा, तू काही चिंता करू नकोस. आणि मग शंभू गप्प राहिला. नारायण प्रभूंना कळलं होतं की या प्रकरणात शंभूची काही चुकी नसून आपल्या पोरीची चुकी आहे. तरीही त्यांना वाटत राहिलं की त्या शंभूची थोडी तरी फूस असल्याशिवाय वत्सला त्यांच्यासमोर एवढं धाडस करणारी मुलगी नाही. कदाचित ती शंभूला आपल्या पाठीमागे घालत असेल. म्हणतात ना, भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी.
त्या म्हणीप्रमाणे शंभूने इथे हातपाय पसरायला पाहिले होते, पण त्यांनी ते वेळीच काढून बाहेर फेकून दिले होते. प्रभूंना आपल्या धमकीमुळे वत्सला काही गडबड करणार नाही ही खात्री होती, पण ते चुकले होते. कारण वत्सलेमध्ये त्यांचंच हट्टी रक्त होतं हे त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यात वयाच्या वेडेपणामुळे प्रेमात पडलेली व्यक्ती काहीही धाडस करायला तयार होते हे सुद्धा ते विसरले. खरं तर नारायण प्रभूंनी मंदाताईला तिच्याजवळ ठेवून रात्री तिच्या दाराला कुलूप घालून ठेवायला हवं होतं, म्हणजे पुढचा अनर्थ टळला असता. पण म्हणतात ना, जे नशिबात असतं ते घडतंच. आपण वत्सलेला दिलेल्या धमकीवर प्रभूंचा पूर्ण विश्वास होता आणि तिथेच त्यांचं चुकलं होतं. वत्सला रडत पडत आपल्या खोलीत पडून होती. त्यात बुधवार गेला, गुरुवार गेला, आणखीन 5 दिवसांनी तिचं लग्न होतं. त्यात घरातलं कोणी तिच्याशी बोलत नव्हतं. कृष्णा दुपारी रात्री तिच्या जेवणाचं ताट टेबलावर ठेवायची, नाक उडवत निघून जायची. या दिवसात तिने मंदाताईंना सुद्धा पाहिलं नव्हतं. फक्त ती शंभूनाथाला आठवत दिवस रात्र रडत राहिली होती. कधी वत्सलेला वाटायचं आपण सरळ उठावं, विहिरीत जीव द्यावा, पण शंभूनाथाशिवाय मरणंसुद्धा तिला नको होतं. वत्सला आता रात्रंदिवस ओंकारेश्वर भटांचं स्मरण करून त्यांनी तिला काहीतरी मार्ग सुचवावा म्हणून त्यांच्याकडे मागत राहिली होती. आणि ओंकारेश्वरांना वाटलं असावं की जर ही मुलगी खरोखर आपल्या मुलावर एवढं प्रेम करते तर आपला शंभू तिला देऊन टाकावा. झालं, ओंकारेश्वरांनी तसं ठरवलं. त्याच रात्री रडत झोपलेल्या वत्सलेच्या स्वप्नात ओंकारेश्वर भट आले. ती त्यांच्या पाया पडली. तेव्हा ते म्हणाले, रडू नकोस बाळ. आणि तिला जवळ घेऊन त्यांनी अखंड सौभाग्यवती भव असा तिला आशीर्वाद देत म्हणाले, वत्सला उठ, अमृताकडे जा, ती तुझी वाट बघतीये. आणि वत्सला एकदम झोपेतनं जागी झाली होती. तिला ते स्वप्न आठवलं आणि का कुणास ठाऊक तिला एकदम वाटलं आपण ह्या क्षणी शंभूच्या घरी जायला हवं. जरा उशीर झाला तर तिचा शंभू तिला कधी मिळणार नाही. आणि वत्सलेत एक तऱ्हेचं धैर्य संचारलं. तिने पलंगावर ठेवलेली शाल उचलून आपल्या अंगाभोवती लपेटली. पलंगाच्या कडेला बसून तिने कानोसा घेतला. सगळं शांत होतं. कामाच्या दगदगीनं थकून रुजीकुंज बंगला शांत झोपला होता. वत्सला उठली. हलक्या पावलांनी चालत आपल्या खोलीबाहेर आली. तशीच चालत ती देवघराकडे गेली. तिने कोनाड्यातली चावी घेऊन हलक्या हाताने ते देवघर उघडलं आणि ती देव्हाऱ्याजवळ जाऊन हात जोडून पुटपुटली की प्रभो, मी माझ्या शंभूकडे जातीये, माझ्या बाबांना सांभाळ आणि मला आशीर्वाद दे. आणि वत्सलेनं तो देवघरातला शेंद्री गणपती उचलला, देवघर लावून घेतलं आणि ती हलक्या पावलानं भराभरा चालत दिवाणखान्याच्या दाराजवळ आली. पण त्या क्षणी एकदम तिला ती बाबांची धमकी आठवली होती आणि क्षणभर तिला वाटलं आपण असंच मागे फिरून आपल्या खोलीत जावं. अगदी क्षणभर. आणि लगेच तिला तिचा शंभूनाथ आठवला. ओंकारेश्वरांनी तिला दिलेला आशीर्वाद आठवला. वत्सलेनं एकदा आपल्या आईवडिलांच्या खोलीकडे बघितलं आणि मन घट्ट करून निर्धारानं तिने दिवाणखान्याचं दार उघडलं आणि बाहेर पाऊल टाकलं. त्यावेळी वत्सलानं पदराखाली तो शेंद्री गणपती घट्ट धरून ठेवला होता. नंतर बाहेर येऊन तिने दिवाणखान्याचं दार हलके चोडून घेतलं आणि ती भराभरा बंगल्याच्या पायऱ्या उतरून फाटकाजवळ आली. तिने मागे वळून आपल्या घराला नमस्कार केला आणि ते जाळीचं फाटक उघडून ती ओंकारेश्वर भटांच्या घराच्या दिशेनं भराभरा जायला लागली. त्यावेळी बरोबर 12:05 झाली होती. वत्सला भराभरा ओंकारेश्वरांच्या घराच्या दिशेनं चालली होती. त्या भयाण सुनसान रस्त्यावरून जाताना आता मात्र तिला भयंकर भीती वाटत होती. त्यात रस्त्यावरची कुत्री भुंकत भुंकत तिच्या मागे चालली होती. वत्सलानं आपल्या हातातला तो शेंद्री गणपती घट्ट धरला होता. तिचे हात बर्फासारखे थंड पडून ते थरथरत होते. तरी ती तोंडातून गणपतीचं स्तोत्र म्हणत भुंकणाऱ्या त्या कुत्र्यांकडे मागे मागे बघत पुढे पुढे चालली होती. दिवाळीच्या सुरुवातीची कडाक्याची थंडी पडली होती. आज देखील अमृता आपल्या येणाऱ्या लक्ष्मीची वाट बघत जागी होती. पण आज तिला राहून राहून आपल्या नवऱ्याची फार आठवण येत होती. तिला जेव्हा ओंकारेश्वरांचं स्थळ आलं तेव्हा त्यांना बघून ती अगदी आनंदानं न्हावून निघाली होती. असा देवतुल्य देखणा पती आपल्याला मिळाला हे तिला खरंच वाटत नव्हतं. त्या आपल्या देखण्या नवऱ्याबरोबरचा संसार तिला आठवला. त्यानंतर झालेला शंभूचा जन्म आठवला. त्यानंतर ते अमृत सांडून रिकामी पडलेला तो तिच्या अमृत सुखाचा कलशही तिला आठवला.
तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतरच्या सगळ्या घडामोडी अमृताला आठवल्या आणि ती पदर तोंडात घालून मूक हुंदके देत असताना तिला आपल्या दारावर हळूच कोणीतरी टकटक करतंय असं जाणवलं. अमृतानं कानोसा घेतला. बाहेर सगळं शांत होतं. तिला वाटलं आपल्याला भास झाला असावा, पण नाही. पुन्हा तिच्या दारावर झालेली टकटक अमृतानं स्पष्टपणे ऐकली होती. तशी ती एकदम उठून बसली. तिला एकदम वाटलं म्हणजे खरोखर लक्ष्मी तिच्या दारात आली आहे. आणि अमृतानं पुन्हा कानोसा घेतला. बाहेर कुत्री भुंकत होती म्हणजे दाराबाहेर कोणीतरी नक्कीच होतं. अमृता कंदील घेऊन दिवाणखान्यात आली तर शंभू तिथे घोरत शांतपणे झोपला होता. दिवाणखान्यात आलेल्या अमृतानं अगदी दाराजवळ जाऊन कानोसा घेतला. हो, तिच्या दाराजवळ कुणीतरी टकटक करत उभं होतं आणि ती नक्कीच लक्ष्मी होती. शंभूनं सांगितल्याप्रमाणे हातात हिऱ्या माणकानं भरलेली ताटं घेऊन लक्ष्मी तिच्या दाराबाहेर उभी होती. अमृता पुढे झाली. घाईघाई दार उघडलं तर तिथे कोणी लक्ष्मी नव्हती, तर नारायण प्रभूंची मोठी लेक त्या थंडीत कुडकुडत पदराखाली काही झाकून उभी होती. हो, ती प्रभूंचीच लेक होती. इतक्या थंडीत देखील तिचे केस घामानं चिकटून तिच्या कपाळावर चिकटले होते आणि तशा अवतारात सुद्धा ती खूप सुंदर दिसत होती. अमृता आश्चर्यानं वत्सलेकडे बघत असताना ती पुटपुटली, काकू, मला ओंकारेश्वर काकांनी इथे पाठवलं. अमृताला आश्चर्याचा धक्का बसला होता. तरी देखील ती काही न बोलता दारातनं मागं सरकली आणि तिने वत्सलाला आत घरात घेतलं. दाराला कडी लावून टाकली. आत आल्या आल्या वत्सलेनं आपल्या हातातला शेंद्री गणपती अमृताच्या हातात दिला आणि अमृतानं प्रसंग ओळखून तो पटकन आपल्या देवाऱ्यात ठेवून ती वत्सलेला घेऊन माझघरात आली. तेव्हा तिने बघितलं शंभू अजून संथपणे घोरत गाढ झोपला होता. अमृताने माझघरात आल्यावर वत्सलेला बसायला पाड दिला. चुलीत लाकडं सारली. चुलीवर चहाचं आधण ठेवलं आणि वत्सलेला म्हणाली, बोल, काय घडलंय? तू अशी मध्यरात्री माझ्या दाराशी कशासाठी आली आहेस? आणि वत्सलेनं आपला घाम पुसत सगळं अमृताला न लाजता सांगितलं. अमृता चुलीतल्या ज्वालांकडे बघत वत्सलाचं ते सगळं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. ती मध्येच म्हणाली, अगं, हे सगळं शंभूला माहिती आहे का? वत्सलेनं नाही म्हणून मान हलवली. तेव्हा अमृता म्हणाली, आणि राघोभटांना? वत्सलेनं होय म्हणून मान डोलवली. तेव्हा अमृता म्हणाली, म्हणजे एवढे दिवस तुमच्या घरी देवपूजेला शंभू येत नव्हता आणि तरी ती तुमच्या घरून येणारी पिशवी? आणि अमृताच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. म्हणजे शंभूचं ते बेचैन राहणं आणि राघोभटांचं त्याला ती पिशवी देणं तिला सगळं आपोआप समजलेलं होतं. तिला आपल्या शंभूची खूप दया आली होती. त्याने आणि राघोभटांनी तिला काही समजू नये म्हणून ही सगळी धडपड केली होती. अमृतानी नंतर चहा गाळला. वत्सलेच्या पुढ्यात कप ठेवत म्हणाली, पटकन घे म्हणजे तुला बरं वाटेल. आणि ती त्या चुलीतल्या ज्वालांकडे पुन्हा पाहत बसली. अमृता वरकरणी जरी शांत वाटत असली तरी तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली होती. यावेळी लग्न जमलेली ही प्रभूची लेक अशा अपरात्री तिच्या घरात असणं किती भयंकर गोष्ट आहे हे तिला समजत होतं. त्यात ती पोर तिच्या शंभूवर असलेलं तिचं प्रेम सांगत होती, ते फार गंभीर होतं. अमृतानं नंतर विचार केला आणि म्हणाली, पोरी, अगं, लग्न जमलेल्या मुलीनं असं बेरात्री कोणा परक्याच्या घरी जाऊ नये गं. हे बघ, आम्ही फार गरीब आहोत. माझा शंभू तुला काहीही देऊ शकणार नाही. इतकंच नाही तर मी ह्या वेळेला तुला माझ्या घरातसुद्धा ठेवू शकणार नाही. तुझा चहा पिऊन झाला असेल तर तू उठ, मी तुला तुझ्या घरी सोडून येते. आणि वत्सला एकदम ओक्साबोक्षी रडत म्हणाली, काकू, मला ओंकारेश्वर काकांनी तुमच्याकडे जायला सांगितलं. जर तुम्ही मला पुन्हा माझ्या घरी पाठवलं तर तुमच्या गळ्या शपथ सांगते मी विहिरीत जीव देईन, पण मी शंभूनाथाशिवाय कुणाशी लग्न करणार नाही. अमृतानं त्या चुलीच्या आणि कंदिलाच्या मंद उजेडात वत्सलाकडे नीट निरखून बघितलं. खरंच तिच्या शंभूला शोभण्यासारखी ती पोर होती. आणि एकदम अमृताला वाटलं की काय हरकत आहे शंभूचं या छान मुलीशी लग्न झालं तर. निदान त्याची जन्माची दरिद्रता तर संपून जाईल. त्याचं आयुष्य तो सुखानं तरी जगू शकेल. त्यात ती किंवा शंभू वत्सलेसाठी प्रभूंच्या दारात स्थळ घेऊन गेले नव्हते, तर वत्सला लक्ष्मीच्या रूपानं तिच्या दाराशी आली होती. आणि आलेल्या ह्या लक्ष्मीला लाथ मारण्या एवढी अमृता खास मूर्ख नव्हती. त्या उलट्या पायाच्या साधूनं तिला म्हटलं होतं की आलेल्या लक्ष्मीला घरात घेणं न घेणं सर्वस्वी तिच्या हातात आहे. आणि अमृतानं ठरवलं या लक्ष्मीला तिने घरात तर घेतलं आहे, तर आता पुन्हा तिला परत पाठवायचं नाही.
तेव्हा तिचं दुसरं मन म्हणालं की अमृता, तू कसला विचार करतेयस? अगं, या कोवळ्या मुलीला आयुष्याचं गणित काय माहिती आहे का? ती सुखाच्या पायघड्यांवरनं चालणारी प्रभूंची लेक तुझ्या या गरिबीच्या रखरखीत वाळवंटात करपून जाईल. कुणाच्या आयुष्याशी असं खेळण्याचा तुला काहीच अधिकार नाही आहे. त्यात तिचं चांगल्या तरुणाशी लग्न जमलं आहे आणि हे असं असताना तू अविचार करतेयस. आणि अमृता एकदम स्वतःशी नाही नाही म्हणाली आणि वत्सलेला म्हणाली, उठ पोरी, माझं मन बदलण्यापूर्वी तू इथनं निघून जा. आणि वत्सला एकदम मोठ्यांदा रडायला लागली. या सगळ्या गोंधळात बाहेर झोपलेल्या शंभूची झोपमोड झाली होती. झोपल्या झोपल्या शंभूनं कानोसा घेतला तर माझघरात आईच्या बोलण्याचा आणि कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू येत होता. तो ताडकन उठला, माझघराच्या दाराशी येऊन पाहत राहिला. त्याला कळेना प्रभूंची ही लेक एवढ्या रात्री आपल्या माझघरात बसून का रडतीये आणि ही इथे आली कशी. तेव्हाच अमृतानं शंभूला बघितलं आणि ती म्हणाली, शंभू, तू आत्ताच्या आत्ता हिला तिच्या फाटकाजवळ सोडून ये. शंभू आत आला, म्हणाला, आई, झालंय काय आणि एवढ्या रात्री ही इथे काय करतीये? अमृता वैतागली आणि म्हणाली, काही झालेलं नाही आहे, फक्त तुझं आणि माझं कर्म झालं आहे. अमृतानं थोडक्यात सगळी कहाणी शंभूला ऐकवली आणि म्हणाली, शंभू, तू मोठा आहेस, तुला या सगळ्या गोष्टीचा अर्थ कळतो ना? शंभू शांतपणे म्हणाला, आई, मला या सगळ्या गोष्टीचा अर्थ कळला आहे. आणि तो एकदम म्हणाला, चल वत्सला, मी तुला तुझ्या घरी सोडून येतो. आणि काही कळण्यापूर्वी वत्सला उठली, शंभूचे दोन्ही पाय धरून ओक्साबोक्शी रडत म्हणाली, आहोत, मला तुम्ही माझ्या घरी नेऊ नका, मी तुमच्या गळ्याशपथ तुमच्याशिवाय नाही जगू शकणार, माझ्यावर दया करा. आणि वत्सलेच्या त्या थंड स्पर्शानं शंभूनाथ थरारला. त्यांनी तिच्याकडे बघितलं. ती सुंदर मुलगी त्याच्यावरच्या प्रेमामुळे आपलं घरदार सोडून विश्वासानं त्याच्या आश्रयाला आली होती आणि तो मात्र भेकडासारखा तिला दूर लोटत होता. शंभूला त्या क्षणी जाणवलं की आपल्याला ही वत्सला खूप आवडती आहे. कदाचित त्याचंसुद्धा तिच्यावर प्रेम आहे. त्याला जाणवलं की जर आत्ता आपण हिला तिच्या घरी सोडलं तर पुन्हा कधीही वत्सला आपल्या आयुष्यात येणार नाही. आणि आता एक पुरुष म्हणून त्याला स्वतःला निर्णय घ्यायचा होता. या क्षणी शंभूला प्रभू किंवा त्याची श्रीमंती दिसत नव्हती, तर त्याला फक्त ती थरथरणारी सफेद गुलाबासारखी नाजूक वत्सला दिसत होती. शंभूनं त्या क्षणी निर्णय घेतला आणि त्याच्याकडे बघणाऱ्या आईला म्हणाला, आई, हिला इथे राहू दे. अमृता एकदम उठून उभी राहिली आणि ओरडली की शंभू, तुला वेळ लागलाय का? असं बिनलग्नाच्या तरुण मुलीला आपण घरात कसं ठेवणार? अरे, उद्या सकाळी प्रभू अख्खं मालेगाव गोळा करेल, पोलिसांना घेऊन इथे येईल. जाऊ दे बाबा, या राजकन्येला तिच्या घरी जाऊ दे. शंभू, अरे आपण फार गरीब आहोत पोरा, मी हिला तुझ्यासाठी मागूसुद्धा शकणार नाही. शंभू म्हणाला, आई, मी जरा राघव काकांना घेऊन येतो, ते काय म्हणतात बघू. शंभू दार उघडून झपाट्यानं काळोखात नाहीसा झाला. अमृता आणि वत्सला एकमेकींकडे बघत बसल्या. अचानक वत्सला उठली, अमृताच्या कुशीत शिरून ढसाढसा रडायला लागली. त्यावेळी अमृताला वाटलं खरंच शंभू म्हणाला तसं तिला इथं ठेवावं, कायमचं आपल्याजवळ. साधारण 15-20 मिनिटांनी शंभू, राघोबट, सावित्री काकू धापा टाकत अमृताच्या घरी आले. राघोबटांना बघता वत्सला काका म्हणून त्यांच्या कुशीत शिरली आणि राघव काका तिला म्हणाले, पोरी, रडू नकोस, पण हट्टीपणा, तू आता प्रभूंची लेक शोभलीच खरी. नंतर त्या दिवाणखान्यात चटईवर बसून आता पुढे काय करायचं याची उलटसुलट चर्चा सुरू झाली. सावित्री काकू एकदम म्हणाल्या, अमृते, अगं थोड्या वेळानं उजाडेल आणि तो प्रभू गावभर ओरडत सुटेल. काय निर्णय घ्यायचा आहे तो लगेच आत्ता घ्या. अमृता म्हणाली, बरोबर बोलतेय सावित्री. तसे राघोबट शांतपणे शंभूला म्हणाले, शंभू, खरा निर्णय आता तुला घ्यायचा आहे, तू काय ठरवलंयस ते बोल. आणि अमृताला चिकटून बसलेल्या वत्सलेकडे बघत ते म्हणाले, वत्सलेने निर्णय घेतला आहे, आता तू तुझा निर्णय सांग. आणि शंभू स्थिरपणे राघोबटांकडे बघत म्हणाला, राघव काका, मी वत्सलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे लग्न तुम्ही आत्ता आमच्या देवघरात लावणार आहात. त्याशिवाय मी वत्सलेला माझ्या घरी ठेवू शकत नाही. त्यात आपला ब्राह्मण धर्म सांगतो, जर कोणी दीन दुबळं तुमच्या आश्रयाला आलं तर त्याला अतिथी भव म्हणून आश्रय द्यावा. आणि वत्सलेला मी आयुष्यभर आश्रय द्यायचं ठरवलं आहे. राघोबट ठीक आहे असं म्हणाले आणि अमृता घाईघाईत म्हणाली, भाऊजी, तुम्हाला प्रभूंची भीती नाही का वाटत? शंभूच्या या निर्णयावर तुम्ही काही आक्षेप घेतला नाही कसा? राघोबट शांतपणे म्हणाले, मी का घ्यावा आक्षेप? शंभूचा निर्णय आहे, त्याच्यावर मी आक्षेप घेणारा कोण?
हे बघ, प्रभू श्रीमंत आहेत म्हणून त्यांनी वत्सलेबद्दल त्याला जबाबदार धरून काहीही विचार न करता त्यालाच वाटेल तसं बोलून त्याला देवपूजेवरनं काढून टाकलं. त्यांनी त्यावेळी आपला निर्णय घेतला आणि शंभूने आता आपला निर्णय घेतला. त्या निर्णयाला माझी मान्यता आहे. मला सांगा वहिनी, निर्णय फक्त श्रीमंतांनीच घ्यायचे का? गरिबांनी घ्यायचेच नाहीत? अगं, मी आत्ता या क्षणी विचार केला की जर शंभूला या प्रकरणात नाहक गोवलं गेलं होतं तर काहीही करून एखाद्या प्रकरणात खरोखर गोवलं जाणं कधीही चांगलं ना. आणि वत्सला 16 वर्षाची आहे, कायद्यानं सज्ञान आहे, म्हणून शंभूला प्रभू हात लावू शकणार नाही. बाकी काय करतायत ना ते आपण बघून घेऊ. आणि एवढं बोलून राघोभटाने अंगणात होम पेटवला. शंभू आणि वत्सलेचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं लग्न लावलं. अमृतानं आपलं मंगळसूत्र शंभूला दिलं आणि शंभूनं ते वत्सलेच्या गळ्यात घालून तिला आपलं पत्नी केलं. अमृता सावित्रीनं तांदळाच्या अक्षत्या त्या दोघांवर टाकल्या आणि त्या लग्नाला पूर्णता देऊन टाकलेली होती. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.